तर पहा बाळांनो, सीईटीच्या सिरीजचा आजचा आपला 8वा दिवस आहे आणि लॉजिक या टॉपिकचा आजचा आपला तिसरा दिवस म्हणजे आपलं तिसरं लेक्चर आहे. याआधी आपण लॉजिक या टॉपिकचे किती लेक्चर पाहिलेले? 2. आणि याआधी आपला फर्स्ट टॉपिक जो कंप्लीट झालेला आहे सीईटीचा तो कोणता होता? मॅट्रिसेस. ओके, ठीक आहे. आधीचे व्हिडिओ पाहिले नसेल तर ते पाहून घ्या. त्याच्या शॉर्ट नोट्स काढा. सगळे रूल सोबत ठेवा, शॉर्ट ट्रिक्स सोबत ठेवा, म्हणजे तुम्हाला सीईटीचे प्रश्न सॉल्व्ह करायला अडचण येणार नाही. आणि नेहमीप्रमाणे जसं की एखादा प्रश्न जर तुम्हाला सिंपल वाटत असेल, जमत असेल, तर तुम्ही डायरेक्ट नेक्स्ट क्वेश्चनकडे गेलात तरी चालेल. फक्त एकदा जाताना उत्तर चेक करून जात जा. ओके, ठीक आहे. आणि व्हिडिओ पॉज करून तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. ठीक आहे. तर पहा, आपल्या आजच्या सेशनला आपण सुरुवात करतो. फर्स्ट, द निगेशन ऑफ एक पॅटर्न दिलेला आहे आणि याचं निगेशन तुम्हाला यापैकी नक्की काय आहे? टॉटॉलॉजी, कॉन्टिंजन्सी, कॉन्ट्राडिक्शन का इक्विव्हॅलेंट? आता टॉटॉलॉजी म्हणजे काय? असा एखादा पॅटर्न का ज्याचा सगळं शेवटचा कॉलम हा सगळा ट्रू 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 येतो. कॉन्टिंजन्सी म्हणजे मिक्स येतो, ट्रू आणि फॉल्स. आणि कॉन्ट्राडिक्शन म्हणजे सगळा फॉल्स येतो. आणि इक्विव्हॅलंट टू पी अँड क्यू असं या ठिकाणी आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे याचं आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितले? त्यांनी निगेशन काढायचंय. आता पहा, शेवटचा कॉलम जर आपल्याला ठरवायचा असेल तर मग आपल्याला टेबल ड्रॉ करावा लागतो. पण टेबल ड्रॉ न करताही बऱ्याचशा पॅटर्नमध्ये तुम्ही डायरेक्ट ठरवू शकता. फक्त तो पॅटर्न तुम्हाला काय करता आला पाहिजे? सॉल्व्ह करता आला पाहिजे. ओके, ठीक आहे. आता जर तुम्हाला इथं पाहिलं तर हा जो पॅटर्न दिसतोय तुम्हाला या ठिकाणी, हा टोटल कशाचा दिसतोय? इम्प्लाइजचा. म्हणजे आपण जर समजा याला ए मानलं आणि याला जर आपण बी मानलं तर ए इम्प्लाइज बी आहे. ओके, म्हणजे ए इम्प्लाइज बी म्हणजेच आपण जनरली पी इम्प्लाइज क्यू म्हणतो आपण. याचं जर तुम्हाला निगेशन काढायचं असेल तर आपण काय करतो? याला पहिल्याला आहे तसंच ठेवतो अँड, आणि निगेशन कोणाचं होतं? दुसऱ्याचं होतं. ओके, हे झालं याचं निगेशन. आलं लक्षात? हे काय आहे? निगेशन. कोणाचं? इम्प्लाइजचं निगेशन. मग हाच रूल जर आपण इथं अप्लाय केला तर पहिला आहे तसंच राहणार आहे. म्हणजे कोण? पी अँड निगेशन क्यू हा पहिला आहे तसंच राहणार आहे. इथं अँडचा सिम्बॉल होणार आहे. हे निगेशन पुढच्याला जाणार आहे. म्हणजे इथं काय होणार आहे? पी और निगेशन काय येणार आहे या ठिकाणी? क्यू. ओके, म्हणजे हे निगेशन फक्त आपण दुसऱ्याला दिलं, बाकी पहिला आहे तसंच. दुसरा घेतला, दुसऱ्याला निगेशन दिलं, अँडचा सिम्बॉल टाकला. आता इथं त्यानंतर काय केलं पहा, पी अँड क्यू. आता हे निगेशन आतमध्ये पाठवूया आपण. जर हे निगेशन आपण आतमध्ये पाठवत असू, हे निगेशन आतमध्ये जाणार असेल तर आतमध्ये कोण आहे? ऑर आहे. मग आता त्याच्या पुढचा रूल हा झाला एक रूल काय? त्यानंतर त्याच्या पुढचं निगेशन जेव्हा पी अँड क्यू कडे जातं, ओके, आतमध्ये जातं, तेव्हा ते निगेशन दोघांकडे पण जातं. म्हणजे पी कडे पण जाणार आहे आणि निगेशन क्यू कडे पण जाणार आहे. पण अँड जो आहे त्याचा ऑर होतो. आणि सेम हे उलट होतं. जर आतमध्ये ऑर असेल तर तिथे काय होते? अँड होतं डिस्ट्रीब्युशन लॉ. ओके, ठीक आहे. मग आता हे निगेशन आतमध्ये जाणार असेल तर ते पी कडे पण जाणार आहे. मग निगेशन पी होणार आहे या ठिकाणी. आणि इथं जर पाहिलं तर हे निगेशन याच्याकडे पण जाणार आहे. आता ऑलरेडी तिथं निगेशन मध्ये क्यू आहे. आता हे निगेशन जेव्हा आतमध्ये जाईल, डबल निगेशन होईल, तेव्हा तो क्यू तयार होतो आणि ऑरचा काय होणार आहे या ठिकाणी? अँड. आता तुम्ही जर पाहिलं तर आपल्या प्रॉब्लेममध्ये आपला हा जो पॅटर्न आहे, इथं पण अँड आहे, इथं पण अँड आहे, इथं पण अँड आहे. जेव्हा हे सर्व ठिकाणी अँड येतो तेव्हा आपण काय करू शकतो? तर कोणत्याही दोघांना आपण काय करू शकतो? कंबाईन करू शकतो, एकत्र करू शकतो. कारण सगळ्यांमध्ये अँड, ओके, हा सिम्बॉल आलेला आहे. मग आपण काय करू शकतो? पहा, पी अँड क्यू अँड निगेशन पी अँड क्यू सगळ्यांचे ब्रॅकेट काढले. आपण समजा हा पी जो आहे, हा निगेशन पी सोबत जर जोडला, पी अँड निगेशन क्यू, हा क्यू पुन्हा अँडच आहे पहा, क्यू हा पहा, सॉरी, इथला निगेशन क्यू आहे. ओके, हा निगेशन क्यू अँड ह्या क्यू सोबत जॉईन केला. आपण n जर ब्रॅकेट टाकला आता तर तुम्ही पाहिलं पी अँड निगेशन पी अँडला आलेलं आहे. एक जर खरं असेल तर दुसरं खोटं असणार आहे. म्हणजे अँडचा टेबल सांगतो. जेव्हा केव्हा आता रूल परत पुढचा काय? पी अँड निगेशन पी असं जर येत असेल तर हे ऑलवेज काय असतं? फॉल्स. का? कारण अँडचा टेबल काय सांगतो? दोन्ही ट्रू असेल तरच ट्रू आहे. बरोबर. आता इथं पी आणि पीचंच निगेशन म्हणजे राम चांगला मुलगा आहे आणि राम वाईट मुलगा आहे. ओके, म्हणजे याचा म्हणजे राम चांगला मुलगा नाही. हे जर राम चांगला मुलगा नाहीये असं जर स्टेटमेंट असेल तर हे राम चांगला मुलगा आहे असं स्टेटमेंट आहे. कारण त्याचंच ते काय निगेशन आहे. ओके, म्हणजे हे खरं असेल तर हे खोटं, अँड असेल तर एक ट्रू एक फॉल्स आहे, म्हणजे फॉल्स होणार आहे. पण हाच ऑरला रूल काय होतो? पी ऑर निगेशन क्यू असं जर, सॉरी, निगेशन पी असं जर असेल तर हे ऑलवेज ट्रू होतं. कारण एक खरं एक खोटं, ऑरचा टेबल सांगतो एक खरं जरी असलं तरी ट्रू येणार आहे. ओके, तर आता इथं जर पाहिलं तर ह्या टोटल याची टोटलची व्हॅल्यू काय येणार आहे? फॉल्स येणार आहे.
इथे सुद्धा जर पाहिलं सेम रूल लागू होतं, इथं पण फॉल्स येणार आहे. या दोघांमध्ये अँड आहे, म्हणजे ॲट द एंड फायनल उत्तर पण काय येणार आहे? फॉल्स. म्हणजे याचा अर्थ याचा शेवटचा जो कॉलम असणार आहे तो सर्व फॉल्स येणार आहे, आणि फॉल्स येणार आहे याचा अर्थ याचं जे आन्सर असणार आहे ते काय असणार आहे? कॉन्ट्रडिक्शन. आले लक्षात? तर या पॅटर्ननी तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह करायचा आहे. रूल्स सोबत ठेवत चला, म्हणजे पाठ करत चला. ठीक आहे. त्यानंतर लॉजिकली इक्विव्हॅलंट ऑफ अ स्टेटमेंट. आता हे जे स्टेटमेंट दिले ते तुम्हाला कोणाला लॉजिकली इक्विव्हॅलंट आहे हे आपल्याला या ठिकाणी काय करायचे? शोधायचे. ठीक आहे. मग आता इथे जर तुम्ही पॅटर्न पाहिला तर इथं हा एक ब्रॅकेट आहे, ऑर दुसरं ब्रॅकेट आहे, ऑर हे तिसरं ब्रॅकेट आहे. बरोबर आहे. म्हणजे आता पहा, निगेशन पी अँड क्यू, बरोबर आहे. ऑर आता जर तुम्ही इथं पाहिलं तर इथे पण म्हणजे थोडक्यात आपण याला काय समजूया? ऑर ए, याला समजा आपण बी म्हटलं, ए ऑर बी, पुन्हा ऑर, तिथं कोण आहे? सी. जेव्हा ए ऑर बी ऑर सी, तेव्हा तुम्ही ह्या दोघांना पण ब्रॅकेट टाकू शकता, तसंच तुम्ही ह्या दोघांना पण ब्रॅकेट टाकू शकता तुमच्या मनावर. ओके, ठीक आहे. म्हणजे आता इथं जर पाहिलं तर मी काय करेल? उरलेल्या दोघांना ब्रॅकेट टाकेल. म्हणजे इथून काय केलं आपण? सॉरी, उरलेल्या याला बाहेर काढलं आणि उरलेल्या दोघांना आपण एकत्र केलं, कंबाईन केलं. आता याला कंबाईन करण्याचं रिझन काय आहे? म्हणजे ए बी सी मध्ये बी आणि सी ला कंबाईन केलं. इथं जर पाहिलं तर पहा, निगेशन क्यू हा अँडला घेऊन आहे, आणि इथं जर पाहिलं तर निगेशन क्यू अँडला घेऊन आहे. म्हणजे आपण त्या दोघांमधून त्याला काय काढू शकतो? कॉमन काढू शकतो. ओके, म्हणजे इथं काय झालं? निगेशन पी अँड निगेशन क्यू, ऑर पी अँड निगेशन क्यू. आलं लक्षात? म्हणजे आता या ठिकाणी काय झालं? निगेशन पी अँड क्यू, ऑर ब्रॅकेटमध्ये जर तुम्ही इथं पाहिलं तर आता आपण काय करू? याला काय काढू? कॉमन बाहेर काढू. म्हणजे अँडला घेऊन निगेशन क्यू बाहेर पडला, आतमध्ये कोण राहिलं? इथं राहिलं निगेशन पी, आणि ऑर अँडला घेऊन हा बाहेर पडला, इथलं सिम्बॉल ऑर आहे, इथं कोण राहिला? पी राहिला. आलं लक्षात? इथं ब्रॅकेट कंप्लीट झालं. म्हणजे आता काय याला आपण ठीक आहे. तर पहा, त्याच्यानंतर काय झालं? इज इक्वल टू इज इक्वल टू. ओके, इथं निगेशन पी अँड क्यू, ऑर इथं पहा, आता ऑरनी जॉईन केलेलं आहे. आत्ताच आपण एक रूल पाहिला बॅक पेजवर, की जेव्हा ते स्टेटमेंट त्याच्यासोबत ऑरनी जॉईन केलं जातं तेव्हा ती व्हॅल्यू ऑलवेज काय असते? ट्रू असते. आले लक्षात? याला आपण कॉम्प्लिमेंट लॉ म्हणतो. याला आपण काय म्हणतो? कॉम्प्लिमेंट लॉ. आता इथं जो होता तो ॲब्सॉर्प्शन लॉ. ओके, आता इथं जर पाहिलं तर याची व्हॅल्यू टोटल पी अँड निगेशन पी स्वतःसोबत ट्रू किंवा फॉल्सला जर आला तर सॉरी ऑरला आला, याचं ट्रू फॉल्स आहे, म्हणजे ही व्हॅल्यू ट्रू असणार आहे, अँड निगेशन कोण असणार आहे? क्यू. आलं लक्षात? ठीक आहे. म्हणजे आता तुमच्या इथे लक्षात काय आलं का? निगेशन पी अँड क्यू. आता इथं जर पाहिलं तर हा ट्रू आहे, इथं अँड आहे. आता ट्रू आयडेंटिटी लॉ काय सांगतो? तर हा ट्रू आहे, अँडनी जॉईन केले तर टोटल, आता ह्या टोटलची व्हॅल्यू ट्रू ठरवायची का फॉल्स ठरवायची? हे सर्वस्वी डिपेंड कोणावर आहे? क्यूवर आहे, म्हणजे सेकंड स्टेटमेंटवर आहे. कारण हे तर ट्रू झालेले आहे. दोन्ही ट्रू असेल तर खाली ट्रू कंटिन्यू होणार आहे. दोन पैकी एक जरी फॉल्स असेल तरी अँडचा टेबल सांगतो का त्याला काय करा? फॉल्स म्हणून कन्वर्ट करा. म्हणजे आता हे ट्रू, उत्तर ट्रू, हे फॉल्स, उत्तर फॉल्स, म्हणजे ऑर इथं काय येणार आहे? निगेशन क्यू येणार आहे. आलं लक्षात? म्हणजे काय झालं? इथून याच्यावर व्हॅल्यू डिपेंड आहे, आयडेंटिटी लॉ, म्हणजे हा पुढे काय करतो? कंटिन्यू करतो. ओके, ठीक आहे. मग आता हा जो निगेशन आहे, हे निगेशन ऑरला घेऊन आतमध्ये डिस्ट्रीब्यूट तुम्ही करू शकता. म्हणजे निगेशन क्यूला घेऊन इथं जर पाहिलं तर निगेशन पी आहे, ऑरला घेऊन आतमध्ये गेलं पी कडं पहिल्यांदा, तर निगेशन इथं क्यू आला. त्यानंतर पुन्हा इथं कोण आहे? क्यू आहे, हे ऑरला घेऊन क्यू कडे गेलं निगेशन. ओके, आणि इथं मध्ये कोणता आहे? अँड. इथं आपण काय टाकला? अँड टाकला. मग आता जर तुम्ही इथं पाहिलं पुन्हा निगेशन पी ऑर निगेशन क्यू आहे, इथं जर पाहिलं तर क्यू आणि त्याच्यासोबत क्यूच निगेशन आलेलं आहे, ऑरला आलेलं आहे. म्हणजे सेम पॅटर्न या ठिकाणी जो पीचा तयार झाला तो तुमचा इथं क्यूचा तयार झालेला आहे. आलं लक्षात? म्हणजे आता त्याच्या पुढची स्टेप सेम तेच आन्सर का? ऑरला जर आलं तर त्याची व्हॅल्यू फायनली काय असते? ट्रू असते. म्हणजे इथं कोण राहिलं? निगेशन पी ऑर निगेशन क्यू, आणि याच्यासोबत अँडला कोण आलं? ट्रू आलं. आता पुन्हा म्हणजे इथं कॉम्प्लिमेंट लॉ आणि आपण इथपर्यंत पोहोचलो. ओके, आता हे जर ट्रू आहे, अँडचा टेबल आहे, बरोबर, तर याची व्हॅल्यू पण काय पाहिजे? ट्रू, तरच खाली येणार ट्रू. याची व्हॅल्यू फॉल्स तर खाली काय येणार आहे? फॉल्स. म्हणजे सर्वस्वी याच्यावर डिपेंड आहे. आता ह्या टोटल स्टेटमेंटची व्हॅल्यू ट्रू करायची का फॉल्स करायची? म्हणजे खाली हेच आन्सर काय होणार आहे? कंटिन्यू होणार आहे. म्हणजे या ठिकाणी काय झालं? निगेशन पी ऑर निगेशन क्यू.
आलं लक्षात. तर हे आपलं फायनल आन्सर आहे. आता हे फायनल आन्सर कुठे मॅच होते पहा, निगेशन पी और निगेशन क्यू, ऑप्शन बी. समजलंय. तर या ठिकाणी रूलचा जो टेबल आहे तो सोबत ठेवा, तो पाठ करा, नसेल पाठ तर बाकी तेच आपण रूल यूज करून आपण हा पॅटर्न या ठिकाणी काय केलेला आहे, सॉल्व्ह केलेला आहे. जसजसे तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करत जाल तसतसे तुम्हाला याची उत्तर येणार आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. इफ द स्टेटमेंट क्यू हॅज ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स, म्हणजे त्यांनी काय सांगितलंय का, क्यूची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ती फॉल्स आहे. क्यूची ट्रूथ व्हॅल्यू काय, फॉल्स आहे. ओके, ठीक आहे. आणि ही जी व्हॅल्यू आहे डबल इम्प्लायची, हॅज ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू, याची व्हॅल्यू ट्रू आहे. आता पहा, याची व्हॅल्यू ट्रू आहे. थोडक्यात आपण जर याला ए म्हटलं आणि याला जर बी म्हटलं ह्या स्टेटमेंटला, आणि ते डबल इम्प्लाइजनी जॉईंट. ओके, आता डबल इम्प्लाइजचा रूल काय आहे, डबल इम्प्लाइज काय सांगतं, ए इम्प्लाइज बी, असं हे ट्रू कधी होऊ शकतं, एकतर दोन कंडिशन आहेत हे ट्रू होण्याचे, दोन्ही एकतर ट्रू पाहिजेत, नाही तर दोन्ही एकतर फॉल्स पाहिजेत. तर आणि तरच हे दोन्ही काय होतं, ट्रू होतं. जर इम्प्लाइजला जर अल्टर आलं पहा, डबल इम्प्लाइजला एक ट्रू एक फॉल्स, एक फॉल्स एक ट्रू जर आलं तर त्याची व्हॅल्यू काय होते, फॉल्स होते. म्हणजे एक ट्रू इम्प्लाइज फॉल्स किंवा फॉल्स इम्प्लाइज ट्रू असं जर आलं तर याची व्हॅल्यू काय होते, फॉल्स होते. आता त्यांचं म्हणणं आहे का, हा जो पॅटर्न आला याला ए समजतोय आपण, त्यात होतं हा आणि हा, याची व्हॅल्यू काय येते, ट्रू येते. याची व्हॅल्यू ट्रू आहे. आता दुसरी गोष्ट पहा महत्वाचं, याची व्हॅल्यू जर ट्रू आहे, आता त्यांनी आता सांगितले क्यू हा काय, क्यू ची व्हॅल्यू काय, फॉल्स आहे. जर क्यू फॉल्स आहे, अँडचा टेबल सांगतो एक जरी फॉल्स आलं तरी फॉल्स आहे, म्हणजे याची व्हॅल्यू तर फॉल्स झाली. म्हणजे याचा अर्थ डबल इम्प्लाइज मध्ये आपल्याला हा रूल अप्लाय करावा लागणार. लक्षात, दोन्ही फॉल्स आहेत म्हणून त्याची व्हॅल्यू काय आली, ट्रू, कारण ह्याची टोटल व्हॅल्यू त्यांनी काय सांगितलेली आहे, ट्रू आहे. ओके, आणि ट्रूची व्हॅल्यू कंडिशन काय, ती आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ असं झाला का हा काय, म्हणजे या ठिकाणी हा फॉल्स आहे, हा अँडचा टेबल आहे. आता पी ची व्हॅल्यू फॉल्स पण असू शकते, ट्रू पण असू शकते, कारण अँडचा टेबल सांगतो एक जरी फॉल्स आलं तरी फॉल्सच करा. म्हणजे याला आपण काय म्हणणार आहे, हा फॉल्स आहे. डबल इम्प्लाइज मध्ये आर सुद्धा कोण झाला, फॉल्स झाला. ओके, म्हणजे आर ची व्हॅल्यू सुद्धा काय, फॉल्स आहे. लक्षात. देन विच ऑफ द फॉलोइंग हॅज ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू, तर खालीलपैकी कोणाची ट्रूथ व्हॅल्यू ही ट्रू असते. ओके, ठीक आहे. म्हणजे ट्रू व्हॅल्यू कोणाची ते आपल्याला पाहिजे. अजून आपल्याला कोण माहित नाही झालेले आहे, पी माहित नाहीये का, कारण पी आपल्याला नक्की ठरवता येत नाही, तो ट्रू पण असू शकतो फॉल्स पण असू शकतो, कारण कंबाईन व्हॅल्यू फॉल्स आली पाहिजे आपल्याला. ओके, ठीक आहे. मग आता आलो आपण इथं, पी अँड क्यू याची व्हॅल्यू काय येणार, फॉल्स, कारण क्यू हा फॉल्स आहे, अँडचा टेबल आहे. इथं ऑर, आता इथं ऑर मध्ये आर जो आहे तो कोण आहे, फॉल्स सांगितलाय, पण पी आपल्याला नक्की माहित नाहीये. इथं जर पाहिलं तर आर फॉल्स आहे, त्यामुळे याचा तो विषय गेलेलाच आहे. पी अँड आर, आता पी अँड आर पहा, आता हा फॉल्स आहे म्हणजे हा पण फॉल्स असलाच पाहिजे. सॉरी, हा जर फॉल्स आहे तर या टोटलची व्हॅल्यू फॉल्सच येणार आहे. पहा, हा जर फॉल्स आहे तर टोटलची व्हॅल्यू फॉल्सच येणार आहे. इम्प्लाइज, आता इथे इम्प्लाइज मध्ये पी और आर, इथं काहीही जरी उत्तर आलं, ट्रू येऊ द्या फॉल्स येऊ द्या, कारण इम्प्लाइजचा रूल काय सांगतो, इम्प्लाइजचा रूल असा आहे काय, तर पहिलं ट्रू आणि दुसरं जर फॉल्स असेल तरच त्याची कंडिशन काय, फॉल्स आहे. अदरवाईज कोणत्याही कंडिशनला इम्प्लाइज काय येतो, ट्रू येतो. आता पहिलंच जर फॉल्स आहे म्हणजे ही कंडिशन तयार होतीये का, नाही होते, म्हणजे याचं उत्तर कधीही फॉल्स येणार नाही, याचं उत्तर ऑलवेज काय येणार आहे, ट्रू. आणि हाच आपला काय ऑप्शन आहे. आले लक्षात. ठीक आहे, तसं तुम्ही याची व्हॅल्यू फॉल्स पण धरू शकता, पण इट्स ओके, आपल्याला डायरेक्ट ठरवायची नाहीये, रॅन्डम ठरवायची नाहीये, आपण या पद्धतीने या ठिकाणी आन्सर काढलेला आहे. आले लक्षात. ठीक आहे, जायचं पुढं. तिच्या पुढचा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलंय पहा, विच ऑफ, ओके ठीक आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर पेअर ऑफ इक्विव्हॅलंट सर्किट, म्हणजे इथं काही सर्किट दिलेत आणि कोणतं सर्किट कोणाला इक्वल आहे ते आपल्याला पाहिजे. ठीक, मग आपण प्रत्येकाचा काय बनवूया, पॅटर्न बनवूया. आता पहिला ए चा पॅटर्न बनवूया. या ठिकाणी ए पॅटर्न काय, आता ए पॅटर्न जर पाहिलं S1 S2 S1 S3 आणि हे एका लाईन मध्ये आलं तर आपण काय समजतो, जेव्हा कोणतेही सर्किट एका लाईन मध्ये येतं तेव्हा आपण अँड वापरतो. ओके, आणि जेव्हा ती सर्किट पॅरलल येतात
बरोबर आहे. सॉरी, पॅरलल येतात इथे या पद्धतीने, तेव्हा आपण काय वापरतो? ऑर वापरतो. आलं लक्षात? आता इथं जर पाहिलं तर हे दोन एका लाईन मध्ये आहे, म्हणजे आपण या ठिकाणी काय म्हणणार आहे? पी अँड क्यू. ओके, याला पी म्हटलं, याला क्यू म्हटलं. आपण जनरली S1P, S2Q आणि R ला S3. ओके, ठीक आहे. आता हे दोघं कंबाईन केले कारण एका लाईन मध्ये आहे, आणि S1 आणि S3 म्हणजे P अँड R हे पण एका लाईन मध्ये, म्हणजे त्यांना कंबाईन केलं, पण ते हे दोघं एकमेकाला पॅरलल आहे म्हणून आपण ऑरने जॉईन केलं. ओके, ठीक आहे. त्यानंतर इथं जर पाहायला गेलं म्हणजे याला आपण अजून मॉडिफाय केलं तर काय होऊ शकतं? इथं पी अँडला आहे आणि इथं पण पी अँडला आहे, म्हणजे पी जर अँड म्हणून कॉमन बाहेर घेतला तर इथं कोण राहिला? क्यू राहिला, इथं कोण राहिला? आर राहिला, आणि दोघांच्या मधलं हे चिन्ह तुम्हाला या ठिकाणी द्यायचं. आलं लक्षात? तर हा पॅटर्न एचा बनलेला आहे. त्यानंतर आपण आता बी कडे जाऊया. बीचा पॅटर्न काय? S1, S2, S3. आता S1 एका लाईन मध्ये आहे, म्हणजे आपण काय म्हणूया? पी आहे. त्याला ऑरला आहे, पहा हे एका लाईन मध्ये आहेत. आता हे एका लाईन मध्ये आहेत आणि खालचे दोन कोण? क्यू अँड आर हे एका लाईन मध्ये आहेत. ओके, आणि हे मिळून ऑरला आहे. कळलं? हे मिळून काय? ऑरला आहे, कारण हे खालच्या ब्रॅकेटमध्ये. त्यानंतर आता आपण सी पाहूया. कोण दिलाय सी? पी पी अँड. आता त्याला अँड आहे एकाच लाईन मध्ये, त्याच्याच लाईन मध्ये, S1 च्याच लाईन मध्ये आहे, पण पुढे जे दोघं जण आहेत कोण? क्यू आणि आर हे ऑरला आहेत एकमेकाला. ओके, लक्षात आलं? म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं तर पहा, पी अँड आणि पुढचे दोघं जण ऑरला आहेत. हा पॅटर्न इथं सुद्धा आहे आणि हा पॅटर्न इथं सुद्धा आहे, बरोबर आहे. आणि इथं हा जो पॅटर्न मिळाला आहे तोच मला इथं सी ला मिळालेला आहे, म्हणजे ए आणि सी माझे करेक्ट आहेत. ए आणि सी माझे करेक्ट आहेत. झालं, मला पुढचे दोन चेक करायची गरज पडली नाही. आणि इथं जर पाहिलं तर याचा पॅटर्न काय होणार आहे? पी अँड क्यू अँड आर, कारण तिघही एका लाईन. आता इथं जर पाहिलं तर पी अँड क्यू आणि नंतर कोण आहे? आर, आणि आर यांना कशाला आहे? ऑरला. हा कोणाचा पॅटर्न आहे? डीचा. आणि हा कोणाचा पॅटर्न आहे? ईचा. आलं लक्षात? तर या पद्धतीने आपण पॅटर्न काढले आणि कोणते दोन पॅटर्न आहेत हे इक्वल आहे हे या ठिकाणी ठरवलेलं आहे. आलं लक्षात? त्यासाठी तुम्हाला सर्किट सर्कल मध्ये जर असेल, सॉरी एका लाईन मध्ये असेल आणि पॅरलल असेल तर एवढं बेसिक फक्त माहित पाहिजे. आता द लास्ट कॉलम ऑफ ट्रूथ टेबल ऍट द स्टेटमेंट, शेवटचा कॉलम नक्की याचा काय असेल हे आपल्याला या ठिकाणी ठरवायला सांगितलेलं आहे. आता इथं जर पाहिलं गेलं तर सर्व ट्रू 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 दिलंय, म्हणजे याचा अर्थ टोटोलॉजीचा आहे. बाकी इथं मिक्स आहे, इथं मिक्स आहे, इथं पण मिक्स आहे. जर आपण ह्या पॅटर्नला सॉल्व्ह करू शकलो आणि हे जर उत्तर आलं तरच समजायचं तो टोटोलॉजीचा आहे. जर आपलं फायनल आन्सर येत नाही तर मग आपल्याला या ठिकाणी टेबलच ड्रॉ करावा लागणार आहे. आलं लक्षात? म्हणजे शेवटचा ट्रूथ टेबल विचारला. आता ट्रूथ टेबल आपण पॅटर्नला सॉल्व्ह करून नक्की काय काय ठरवू शकतो म्हणजे जनरली सर्व फॉल्स येते का सर्व ट्रू येते का? आलं लक्षात? मग एक तर कॉन्ट्राडिक्शन आहे तर टोटोलॉजी. अदरवाईज जर कॉन्टिंजेन्सीचा असेल तर आपल्याला तो ठरवता येत नाही, त्यासाठी आपल्याला टेबलच ड्रॉ करावा लागतो. पण आपण एकदा फक्त चेक करूया का हा पॅटर्न मिळतोय का? हा पॅटर्न आला तर टोटोलॉजीचा होऊ शकतो. म्हणजे फायनल आन्सर आपल्याला काय मिळायला पाहिजे? ट्रू मिळायला पाहिजे. जर फायनल आन्सर आपल्याला ट्रू मिळालं रे, बस आपला प्रश्न संपलेला या ठिकाणी. आता इथं पाहूया आपण काय करतो आपण. हा एक, याला समजा आपण ए म्हटलं तर याला ऑर, याला आपण काय म्हणूया? बी. आता हे ए आणि बी या पॅटर्न मध्ये तुम्हाला दिसते. ओके, आता ए मध्ये जर आतमध्ये पाहिलं तर पी इम्प्लाइज हा एक मेंबर दिलाय. आता इथं इम्प्लाइज आहे, इथं ऑर आहे, इथं अँड आहे, इथं पुन्हा ऑर आहे. तर आपण काय करू शकतो? हे जे इम्प्लाइज आहे याला विदाऊट इफ अँड देनच्या भाषेत लिहू शकतो. म्हणजे याला निगेशन येतं, पहिल्याला काय येतं? निगेशन येतं, इथं ऑर येतो आणि दुसरा आहे तसाच्या तसा येतो. आता जर इथं पाहिलं तर फक्त थोडस कॉन्व्हर्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. ओके, ठीक आहे. म्हणजे आता पहा नीट बारक्याने पहा काय होतंय. आपण इथं काय करणार आहे? इफ अँड देन मधचा पहा, जर इफ अँड देन हे स्टेटमेंट असेल आणि त्याला विदाऊट युजिंग इफ अँड देन लिहायचं असेल तर आपण निगेशन पहिल्याला देतो विदाऊट इफ अँड देन. याची आणि याची व्हॅल्यू इक्विव्हॅलंट असते. पहिल्याला आपण निगेशन देतो ऑर आणि दुसरा आहे तसंच आहे. आणि हा एक महत्वाचा रूल. आणि निगेशन पी इम्प्लाइज क्यू याचं निगेशन काय होतं? तर पी आहे तसाच राहतो, अँड होऊन क्यू ला निगेशन जातं. हे काय? निगेशन. ओके, आणि हा रूल कोणता आहे?
विदाउट युझिंग इफ अँड देन. पण हे काय असतं, इक्विव्हॅलंट. हा पॅटर्न काय असतो, इक्विव्हॅलंट. म्हणजे आपण या पॅटर्नला बदलू शकतो कारण इकडं त्या पॅटर्न मध्ये दिलंय म्हणून. मग आता आपण पहिलं ब्रॅकेट काय केलं, पहिलं ब्रॅकेट इथं निगेशन पी ला दिलं, पहा इथं काय केलं, ऑर करून घेतलं आणि आहे दुसरं ते तसंच लिहिलं. कोणतं, आपण त्याला तात्पुरतं बी म्हणणार. ओके ठीक आहे. म्हणजे ह्या पॅटर्न पुरतं क्यू अँड निगेशन पी ब्रॅकेट कंप्लीट झालं. और सेकंड ब्रॅकेट मध्ये काही नाहीच आहे त्यामुळे आपण चेंज करत नाहीये सध्या. पी और निगेशन क्यू ब्रॅकेट कंप्लीट अँड पी डन. पण आता जर तुम्ही इथं पाहिलं तर पहा ह्या पॅटर्न मध्ये ओके हा रूल इथं अप्लाय केला आपण. ओके ठीक आहे. आता इथं पी अँडला आहे, इथं पण पी, इथं पी ऑरला आहे. इथं पी पॉझिटिव्ह आहे, इथं पी निगेटिव्ह आहे. इथं क्यू पॉझिटिव्ह आहे, इथं क्यू निगेटिव्ह आहे. इथं पी पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे, इथं पी पॉझिटिव्ह आहे. म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं तर आहे तेच आहे, फक्त उलट आहे. म्हणजे थोडक्यात आपण एक एक्स्ट्रा पार्ट करू शकतो का ह्या दोघांमधून, म्हणजे हा जो पहिला पॅटर्न आहे याच्यातून निगेशनला बायफर्गेट करू शकतो. म्हणजे निगेशन आपण कॉमन काढू शकतो. म्हणजे जसं की एखाद्या इक्वेशन मधून आपण मायनसचं साइन कॉमन काढतो तेव्हा आतली साइन काय होतात, चेंज होत जातात. म्हणजे थोडक्यात काय, समजा आता आपण इथं ठरवलं की मला इथून मायनसचं साइन काय काढायचं, कॉमन काढायचं. जर मी मायनसचं साइन कॉमन काढलं, आता पहिल्या पॅटर्नला आपण हे करू, पहिल्यांदा निगेशन कॉमन काढलं. ओके आता निगेशन म्हणजे मायनसचं साइन एक प्रकारे. ओके ठीक आहे. आता निगेशनचं साइन जर कॉमन काढलं तर इथलं निगेशन बाहेर आल्यामुळे इथं कोण झाला, पी झाला. आता इथे पहा याचा रूल काय, निगेशन पी अँड क्यू. निगेशन जर आतमध्ये जाणार असेल तर निगेशन काय करतं, पीला पण निगेटिव्ह करतं आणि क्यूला पण निगेटिव्ह करतं आणि अँडचा काय होतो, ऑर होतो. सेम ऑर असेल तर अँड होतं. ठीक आहे. म्हणजे आता इथं जर पाहिलं तर हे निगेशन याला आहे, हे निगेशन याला पण आहे. आता इथून जर तुम्ही निगेशन बाहेर काढताय, इथून निगेशन बाहेर आलं, आता ऑरचं काय होणार, अँड होणार आणि इथं निगेशन येणार. ओके म्हणजे इथं काय झालं, इथं नाही येत तिथं येणार. म्हणजे इथं कोण झाला, क्यू अँड निगेशन कोणाला, पी. इथं ऑर आहे, सेकंड ब्रॅकेट आहे तसंच आहे, पी ऑर निगेशन क्यू अँड पी. पहा आपण इथं इथून आलो कारण इम्प्लाईज मध्ये आपण कोणता रूल वापरला, इक्विव्हॅलंटचा. कोणता, जेव्हा तुम्हाला फक्त काय करायचंय आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे जी काय असेल व्हॅल्यू तीच ठेवायची, पण इफ अँड देन काढून टाकायचा तो रूल वापरला. इथून आपण काय केलं, इथं आणि इथं पाहिलं तर आपल्याला पी अँड इथं निगेशन पी ऑर उलट दिसतंय. जे आहेत सगळे मेंबर इथले आणि इथले पॅटर्न फक्त उलट दिसतोय, म्हणून आपण निगेशन कॉमन काढलं म्हणजे पॅटर्न सेम व्हायचा प्रयत्न होईल या ठिकाणी. आता इथं पहा निगेशन पी, इथं निगेशन बाहेर काढलंय, इथं हा पी आहे अँड हे निगेशन जर आतमध्ये पाठवलं, जसं इथं आतमध्ये इथं पण आतमध्ये पाठवलं तर क्यू काय होणार, निगेशन मध्ये जाणार आणि पी पॉझिटिव्ह होणार आणि इथं अँडचा काय होणार, ऑर. मग आपण काय करूया, पीला थोडं पुढे लिहूया, दोघांमध्ये अल्टर चालतं. आता इथं ऑर आहे आणि हे निगेशन कोणाकडे जाणार आहे, क्यू कडं, म्हणजे क्यू निगेशन मध्ये राहणार आहे ह्या पॅटर्न. ओके ऑर इथं जर तुम्ही पाहिलं तर काय येणार आहे, पी ऑर निगेशन क्यू अँड पी. ओके ठीक आहे. आता पहा तुम्ही पी अँड सेम पॅटर्न आतला बॉक्स तयार झालेला आहे. पी अँडला आहे, पी पण अँडला आहे. आतमध्ये पी ऑर निगेशन क्यू आहे, पी ऑर निगेशन क्यू. म्हणजे याला जर आपण ए म्हणतोय, याला जर आपण बी म्हणतोय तर एचं इथं काय निगेशन. ओके म्हणजे सॉरी, याला जर मी ए म्हणतोय तर एचं काय इथं निगेशन, ऑर इथं पण कोणाला एच आलेलं आहे. लक्षात करा हे दोन्ही पॅटर्न सेम आहे. ओके ए ए आणि याचं निगेशन. आता जर हे ऑरला जॉईंट असेल तर ऑरचं टेबल काय सांगतो, एक स्टेटमेंट ट्रू म्हटलं तर दुसरं फॉल्स आहे, तर याचा अर्थ ऑर मध्ये एक ट्रू जरी आला तरी फायनल उत्तर काय येणार आहे, तुमचं ट्रूच येणार आहे. म्हणजे याचं जे फायनल उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे ते काय मिळालेलं आहे, ट्रू मिळालेलं आहे. म्हणजेच आपला हा पॅटर्न काय होतो या ठिकाणी तयार होतोय. म्हणजे याचं दुसरं तिसरं काय उत्तर नाही, तर टी 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 म्हणजे हाच तुमचा काय शेवटचा कॉलम आहे. अदरवाईज तुम्ही या ठिकाणी टेबल बनवू शकता. आले लक्षात, ठीक आहे. पण आपल्याला सीईटी ला एवढा वेळ नाही, आपल्याला टेबल बनवता येईल. त्यानंतर नेक्स्ट आता इथं काय सांगितलं, कन्सिडर द थ्री स्टेटमेंट. इथं 3 स्टेटमेंट दिलेत, पी क्यू आर. देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू. तर यापैकी कोणत्या पॅटर्नची व्हॅल्यू ट्रू आहे. म्हणजे आपल्याला इथं ठरवावं लागणार आहे की नक्की पी क्यू आरच्या व्हॅल्यू काय आहेत. आले लक्षात, ठीक आहे. इथं कसं काय सांगितलंय, काही एन हे नॅचरल नंबर आहेत, सॉरी ऑल
सगळेचे सगळे नॅचरल नंबर आहेत. इथे जर मी पुट केला n, म्हणजे इथे जो मी n पुट करणार आहे तो नॅचरल नंबर आहे, इज प्राईम नंबर. म्हणजे जेव्हा मी इथे n पुट करतो आणि जे काय उत्तर मिळतं ते मला प्राईम नंबरचं मिळतं. वेन n इज नॉट डिव्हिजिबल बाय 3, म्हणजे n ची व्हॅल्यू डिव्हिजिबल बाय 3 नाहीये. मग n सगळेचे सगळे नॅचरल नंबर आहे, प्लस इथं मी व्हॅल्यू पुट केल्यानंतर मला प्राईम नंबर मिळतो आणि n त्यापैकी इथं म्हणजे n चे जेवढे काही नंबर्स आहेत तेवढे सगळे नंबर्स डिव्हिजिबल बाय 3, ज्याला 3 तुम्ही डिवाइड करू शकत नाही. ठीक आहे. मग आता जर इथं पहा, इथे 1 ठेवलं तर काय येईल 10, 10तून 3 गेले 7, म्हणजे 1 यांची व्हॅल्यू 1 आहे. पहा आता 10 आणि 10तून म्हणजे 10 1 10, 10तून 3 गेले 7 राहिले. त्यानंतर समजा मी 2 ठेवलं तर 10 दुने 20, 20 वजा 3 17. ओके डन. 3 ठेवलं तर 30, 30 वजा पहा 10 तरी 30, 30 वजा 3 27, आणि 27 हा नॅचरल नंबर आहे. सॉरी, प्राईम नंबर नाहीये. पहिली गोष्ट हा प्राईम नंबर होत नाहीये. पण आता जर तुम्ही इथं पाहिलं तर मला 3 ठेवायचंच नाही. मला इथं ते n घ्यायचे ते जे मला काय तयार होतो, प्राईम नंबर तयार होतो. लक्षात आलं का? म्हणजे मला हा नंबर घेऊन चालणार नाही. म्हणजे नीट प्रश्न समजून घ्या. मला या ठिकाणी यांच्या जागी तेच नंबर पुट करायचे ज्यांनी काय तयार होतो, प्राईम नंबर तयार होतो. आता प्राईम नंबर म्हणजे नक्की काय? तर प्राईम नंबर म्हणजे ज्याला कोणत्याही संख्येने डिवाइड होत नाही, स्वतःलाच डिवाइड करू शकतो, त्याला प्राईम नंबर म्हणतात. जसं की 2 हा सुरुवातीचा सर्वात महत्त्वाचा प्राईम नंबर जो इव्हन आहे. बाकी जर सगळे तुम्ही प्राईम नंबर पाहिले तर ते सर्व प्राईम नंबर हे ऑड येतात. म्हणजे जसं की 2, 3, 5, 7, त्यानंतर 11, 13, 17, 19, 23, ओके. तर हे जे 29, तर हे सर्व जे नंबर आहेत हे प्राईम नंबर आहेत. तर आता त्यांचं असं म्हणणं आहे की यांच्या जागी असाच नंबर ठेवा का तो नॅचरल पण असला पाहिजे आणि दुसरी गोष्ट तिथं प्राईम तयार झाला पाहिजे. पण जेवढे काही n असतील त्या ज्यांनी प्राईम नंबर तयार होतो, पण तो जो n आहे तो 3 ने डिव्हिजिबल नाहीये असं त्यांचं म्हणणं. ठीक आहे. म्हणजे आता इथं जर समजा मी 3 ठेवला तर 10 तरी 30 झाले. 30 वजा 3 27, म्हणजे इथे 27 मी आकडा का लिहू शकत नाही? कारण तो प्राईम नंबर नाहीये आणि आपल्याला तेच नंबर घ्यायचे आहेत की जे प्राईम झालेले आहेत. ओके. म्हणजे आपल्याला 1 ठेवून चालणार. इथे 7 आलं तर सुरुवातीला. ओके. 1 ठेवलं तेव्हा, त्यानंतर 2 ठेवलं तेव्हा 17 आले. 3 घ्यायचं नाहीये कारण आपल्याला फक्त इथं प्राईम नंबरचीच लिस्ट घ्यायची आहे. इथे समजा 4 ठेवला तर 4 10 चोक 10 चोक 40, 40 मधनं 3 गेले 37. 37 प्राईम नंबर आहे म्हणजे 4 हा आपला चालणार आहे. त्यानंतर इथं 5 ठेवलं तर 50, 50 वजा 3 47 आहे प्राईम नंबर म्हणजे 5 पण चालणार आहे आपल्याला. 6 ठेवलं तर 60, 60 मायनस 3 57, पण 57 प्राईम नंबर नाहीये त्यामुळे 6 घेऊन फायदा नाहीये. 7 जर ठेवला तर 70, 70 67, 67 प्राईम नंबर आहे म्हणजे 7 चालणार आहे. त्यानंतर 8 ठेवलं तर 80, 80 मायनस 3 77, 77, आणि इथं किती ठेवलं तुम्ही, सॉरी 8 ठेवला. 8 घेऊ शकत नाही कारण 77 प्राईम नंबर नाहीये. ओके. त्यानंतर जर तुम्ही इथं पाहिलं तर अजून 9, 9, 90, 90 वजा 3 87. आता 87 जर तुम्ही इथं घेताय, 87 प्राईम आहे का? आहे. त्यावेळेस तुम्ही काय घेतला होता? 9 घेतला होता. आता तुम्ही 9 घेतला, 87 हा प्राईम नंबर मिळाला. पण आता 9 नी प्राईम नंबर मिळालाय मला, पण 9 हा 3 ने डिव्हिजिबल आहे. आणि ते म्हणतात n इज नॉट डिव्हिजिबल बाय 3. पण n तर आलेला आहे. म्हणजे या कंडिशनमध्ये जेव्हा मी 9 ठेवला तेव्हा मला प्राईम नंबर मिळाला का? येस, प्राईम नंबर मला मिळाला. मला तेच n ची लिस्ट घ्यायची. तर जिथं मला तो ठेवल्यानंतर प्राईम नंबर मिळतो. आलं लक्षात? ठीक आहे. मग आता मला प्राईम नंबर तर मिळालेला आहे. डन. पण तो जो नंबर मिळाला तो मला डिव्हिजिबल बाय कशाने होतोय? 3 ने होतोय. म्हणजे याचा अर्थ हे जे स्टेटमेंट आहे हे फॉल्स स्टेटमेंट आहे. कोणतं स्टेटमेंट आहे हे? फॉल्स. आले लक्षात? काही प्रश्न असे असणार आहेत तर त्याला थोडासा वेळ जाणार. आता इथं जर पाहिलं गेलं तर ए, बी आणि सी आर द डायरेक्शन कोसाइन ऑफ डायरेक्टेड लाईन. आता डायरेक्टेड कोसाइन जर हे असतील तर याला आपण एल, याला एम, याला एन म्हणतो. मग आपल्याला एक रूल माहिती आहे, एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इज इक्वल टू 1. डायरेक्शन कोसाइनच्या स्क्वेअरची ऍडिशन ही 1 होते. म्हणजे आता जर मी याचा स्क्वेअर केला तर वरती काय येणार आहे? 4 अंडर रूट 3
इथं सॉरी √3 नाही, त्याचा स्क्वेअर 3 म्हणून येणार आहे. ओके, 3 प्लस इथं जर 2चा पुन्हा 4/3 आणि इथं 1/3 यांची जर मी ॲडिशन केली तर बेस कॉमन एकदा असल्या इथं किती येणार आहे? 4 आणि 4 8 आणि 9. इथं उत्तर जर पाहिलं तर 3 त्रिक, म्हणजे आता इथं उत्तर काय पाहिलं, आन्सर काय यायला पाहिजे नव्हतं 1, पण उत्तर तर किती आलंय, आन्सर किती आलंय 3. म्हणजे हे स्टेटमेंट काय आहे, फॉल्स आहे. साइन एक्स इज अन इन्क्रीजिंग फंक्शन. साइन हे इन्क्रीजिंग फंक्शन आहे इन द इंटरवल, ह्या इंटरवल मध्ये. आता हे तर बेसिक माहिती आहे, हे स्टेटमेंटच डायरेक्ट त्यांनी दिले आणि हे जे स्टेटमेंट आहे हे काय आहे, ट्रू स्टेटमेंट आहे. साइन एक्स हा इन्क्रीजिंग असतो, -90 to 90 मध्ये तो काय होत असतो, इन्क्रीज होत असतो. ओके, हे सरळ सरळ स्टेटमेंट उचलून त्यांनी या ठिकाणी टाकले. मी ही आयडेंटिटीच आहे थोडक्यात असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे हे स्टेटमेंट ट्रू आहे, म्हणजे PQR. आता या ठिकाणी काय झालं, जर पाहिलं गेलं तर हे दोन फॉल्स आहेत आणि आर काय ट्रू आहे. आता यावरून आपल्याला ठरवायचंय का नक्की यांची व्हॅल्यू नक्की काय, याच्यापैकी ट्रूथ व्हॅल्यू ट्रूथ व्हॅल्यू काय आली पाहिजे, ट्रू आली पाहिजे. मग ट्रूथ व्हॅल्यू जर ट्रू आली पाहिजे तर आपल्याला ठरवायचे आता पहा इथं पी आणि क्यू फॉल्स आहे, पहा पी फॉल्स क्यू पण फॉल्स, म्हणजे हे टोटल काय झालं, फॉल्स झालं. पण डबल इम्प्लाइज मध्ये आर ट्रू येतोय, म्हणजे याचा अर्थ अल्टर जर आलं डबल इम्प्लाइजचं तर ते फॉल्स आहे, याचा विषय मिटला. पी इम्प्लाइज क्यू, पी हे फॉल्स आहे. ओके, आणि म्हणजे इथं याची हे जर पहिलंच फॉल्स आहे तर याची व्हॅल्यू ट्रू होणार, हे फायनल आहे. इम्प्लाइज आरचं निगेशन फॉल्स, म्हणजे इम्प्लाइजचा पॅटर्न सांगतो, पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स, कारण इथं पहा आरचं निगेशन आहे, आर ऑलरेडी ट्रू आहे म्हणजे त्याचं निगेशन फॉल्स आहे, तर म्हणजे हा पण ऑप्शन गेला. निगेशन पी ऑर क्यू, पीचं निगेशन म्हणजे इथं काय असणार आहे, ट्रू असणार आहे. आता हे ट्रू आहे आणि हे फॉल्स आहे, पहा आता हे काय, क्यू काय फॉल्स आहे, पण ऑरनी जॉईंट असल्यामुळे ह्या टोटलची व्हॅल्यू काय होणार आहे, ह्या टोटलची व्हॅल्यू काय होणार, ट्रू होणार. अँड आर कोण आहे, ट्रू आहे, आर स्वतः ट्रू आहे, म्हणजे ट्रू अँड ट्रू, फायनल उत्तर काय येणार आहे, ट्रू. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 सी ऑप्शन आहे याचा. आले लक्षात? तर या पॅटर्ननी तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी सोडवायचा होता. ठीक आहे, n प्राईम नंबर वेन n इज नॉट डिव्हिजिबल बाय 3 पण 9 आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन. आता जर इथं पाहायला गेलं तर काय नेक्स्ट क्वेश्चन, the statement pattern is tautology when r is equivalent. हा जो हे जे स्टेटमेंट दिसतंय हे टॉटॉलॉजीचं जर आहे तर नक्की आर हे कोणाला इक्विव्हॅलंट आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, आता हे P implies Q, सॉरी and negation Q, ओके, implies R. हे जे टोटल स्टेटमेंट आहे हे टॉटॉलॉजीचं, म्हणजे याचा अर्थ हे जेव्हा तुम्ही फायनली सॉल्व्ह करत खाली जाल तेव्हा तुम्हाला शेवटचं उत्तर काय मिळणार आहे, टी मिळणार आहे, टॉटॉलॉजी. तर त्यांचं असं म्हणणं आहे का आर जो आहे, यातला जो आर आहे हा नक्की कोणाला इक्वल आहे, म्हणजे आरची व्हॅल्यू यापैकी नक्की कोणाची आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, मग आता हे जर टॉटॉलॉजीचं एक्झाम्पल आहे तर हा पॅटर्न जो आहे पी इम्प्लाइज क्यूचा, हा पॅटर्न जेव्हा ट्रू फॉल्स होतो तेव्हाच याचं उत्तर फॉल्स येतं, अदरवाईज सगळ्या पॅटर्न मध्ये हा काय राहतो, ट्रूच राहतो. ओके, ठीक आहे. आता म्हणजे याचा अर्थ याचा हा पॅटर्न नाहीये, म्हणजे याचं ट्रू आणि हे फॉल्स असं नाहीये, एकतर दोन्ही फॉल्स आहे किंवा दोन्ही ट्रू आहे किंवा हे फॉल्स असेल, काही पण असू शकतं. आता इथं जर पाहायला गेलं तर अँडचं टेबल आहे, निगेशन क्यू आहे, आतमध्ये परत कोण आहे, इम्प्लाइज आहे. मग इम्प्लाइज क्यू जो आहे याला आपण मगाशीच आपण एक रूल पाहिलेला आहे, कोणता, का व्हॅल्यू सेम ठेवून आपण त्याला विदाउट इफ अँड देन मध्ये कन्वर्ट करतो. आता ते कसं करतो हे ऑलरेडी आपण पाहिलंय. इफ अँड देनचा टेबल जर असेल तर आपण काय करतो, याला विदाउट इफ अँड देन जर लिहायचं असेल तर पहिल्याला निगेशन और दुसरा आहे तसंच लिहितो, दॅट्स कॉल्ड इक्विव्हॅलंट. ओके, ठीक आहे. मग आपण या पॅटर्न मध्ये याला कन्वर्ट करू. त्यामुळे इथं काय झालं, निगेशन पी और इथं कोणाला क्यू, बाहेर जर पाहिलं तर अँडला कोण आहे, निगेशन क्यू. ओके, इम्प्लाइज इथं कोण आहे, आर, याची व्हॅल्यू टोटॉलॉजी, म्हणजे सगळं ट्रू येतं. ओके, आता इथं जर पाहिलं तर हे निगेशन अँडला घेऊन, म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, अँडला घेऊन पहिल्यांदा पी कडे जाईल आणि नंतर क्यू कडे जाईल. जर अँडला घेऊन डिस्ट्रीब्यूट केलं आपण त्याला तर निगेशन पी
अँड निगेशन क्यू इथं तयार झालं आणि पुन्हा क्यू अँड निगेशन क्यू पहा दोघांकडे गेला अँडला घेऊन आणि मध्ये कोणतं आहे ऑरचं सिम्बॉल आहे इम्प्लाइज काय आहे आर आणि याची व्हॅल्यू काय टोटोलॉजी म्हणजे ट्रू आहे सगळंच ट्रू आहे म्हणजे निगेशन पी अँड निगेशन क्यू इथं काय ऑर आता क्यू अँड निगेशन क्यू जर स्वतः सोबत कॉम्प्लिमेंट पण अँड नी म्हणून याची व्हॅल्यू काय होणार आहे फॉल्स आलं लक्षात आता याची व्हॅल्यू फॉल्स आहे म्हणजे ऑरचं टेबल सांगतो दोन्ही फॉल्स असेल तरच फॉल्स आहे इथं कोण आहे आर ओके व्हॅल्यू काय टोटोलॉजीची आता दोन्ही फॉल्स असेल तरच फॉल्स अदरवाईज ट्रू आहे म्हणजे सर्व डिपेंड कोणावर आहे आता याच्यावर आहे म्हणजे निगेशन पी अँड निगेशन क्यू ओके या व्हॅल्यूवर डिपेंड इथून हा बाहेर आला इथं जर पाहिलं तर इम्प्लाइज कोण आहे आर आणि याची व्हॅल्यू काय टोटोलॉजी आता जर तुम्ही टेबलमध्ये पाहताय तर त्यांनी आपल्याला काय सांगितलं हे कोणाचं एक्झाम्पल आहे टोटोलॉजी जे आपण इथे राईट केलंय याचा अर्थ याची व्हॅल्यू पण काय असली पाहिजे ट्रू असली पाहिजे आणि याची व्हॅल्यू पण काय असली पाहिजे ट्रू म्हणजे आर हा ट्रू झालाय आणि इथे अँड ट्रू आलेला आहे पहा आता अँड मधून जर ट्रू बाहेर येत असेल तर याचाच अर्थ पहिलं स्टेटमेंट आणि दुसरं स्टेटमेंट दोन्ही ट्रू असले पाहिजेत म्हणजे निगेशन पी जर ट्रू आहे तर स्वतः पी हा कोण असणार आहे फॉल्स निगेशन क्यू हे ट्रू आहे तर क्यू हे काय असणार आहे फॉल्स कारण त्यांचे निगेशन इथं ट्रू ट्रू आणि म्हणूनच बाहेर काय येणार आहे ट्रू आणि हे टोटोलॉजी एक्झाम्पल आहे म्हणून आपण या ठिकाणी घेतलं मग आता आर जर तुम्ही इथं पाहायला गेलं आर ची व्हॅल्यू ट्रू आहे आणि निगेशन पहा आर ची व्हॅल्यू काय ट्रू आहे तर त्यांचं म्हणणं आहे आर इक्वल कोणाला आहे आता आर इक्वल कोणाला आहे यापैकीच आपल्याला ठरवायचं होतं मग आपण उरलेल्या दोनच्या व्हॅल्यू काढून घेतल्या आता इथं जर तुम्ही ऑप्शन पाहिला पहा सरळ ऑप्शन दिलाय निगेशन क्यू कारण निगेशन क्यू ची व्हॅल्यू काय फॉल्स म्हणजे निगेशन क्यू काय झाला ट्रू आर पण ट्रू निगेशन क्यू पण ट्रू म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आले लक्षात ऑप्शन डी समजलंय तर या पॅटर्नचं स्टेटमेंट दिलंय त्याचं निगेशन काढायचंय आणि विचारलंय इक्विव्हॅलंट याला आहे का फॉलन्सी म्हणजे शेवटचा सर्व कॉलम फॉल्स आहे का शेवटचा कॉलम सगळा ट्रू आहे का आणि इक्विव्हॅलंट ट्रू तर याला इक्विव्हॅलंट आहे आता हे जर आपल्याला ओळखायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे एक तर याला सॉल्व्ह करायचं आणि टेबल ड्रॉ करायचं ओके ठीक आहे तर आता हा जो प्रश्न आहे हा आपल्याला टेबलनी सॉल्व्ह करावा लागणार आहे कारण इथं जर पाहिलं तर डबल इम्प्लाइज आहे आणि त्याचं पुन्हा निगेशन आहे थोडंसं डीप मग आपण काय करूया याचा टेबल ड्रॉ करू आणि पी आणि क्यू आहे त्यामुळे टेबल सहजरित्या तुम्ही काय करू शकता ड्रॉ करू शकता पी क्यू त्यानंतर इथं काय दिलेलं आहे पी निगेशन क्यू ची तुम्हाला गरज आहे इथं निगेशन क्यू तुम्ही घेतला त्यानंतर पी सोबत डबल इम्प्लाइजने जॉईन करायचंय कोण निगेशन क्यू झालं आणि याचं तुम्हाला काय काढायचंय निगेशन म्हणजे पी डबल इम्प्लाइज निगेशन क्यू नी जॉईन झालंय त्याचं निगेशन आपण टेबल ड्रॉ करतो ओके आता ह्या सगळ्या व्हॅल्यू आपण इथे लिहून घेतला हा पी घेतला हा क्यू घेतला हे दोन मेन स्टेटमेंट आहे क्यूचं निगेशनची गरज आहे पी आणि क्यूला आपण डबल इम्प्लाइज मध्ये बांधलंय आणि जे डबल इम्प्लाइज आहे त्याचं निगेशन घेतलंय आता हे तर माहिती आहे तुम्हाला पहिलं ट्रू दुसरं ट्रू हे फॉल्स आणि हे फॉल्स इथं ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स आता याचं क्यूचं निगेशन इथं जर निगेशन आहे म्हणजे क्यूला उलट करत चला फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू आता ह्या दोघांना डबल इम्प्लाइजनी जॉईन करा ह्या दोघांना डबल इम्प्लाइज म्हणजे काय दोन्ही फॉल्स असेल डबल इम्प्लाइज सांगतो दोन्ही फॉल्स असेल तरच फॉल्स सॉरी दोन्ही फॉल्स असेल तरी ट्रू आणि दोन्ही ट्रू असेल तरी ट्रू ओके म्हणजे आता इथं जर पाहिलं तर अल्टर आलंय त्यामुळे हे फॉल्स आहे इथं जर पाहिलं गेलं तर हे ट्रू ट्रू म्हणजे हे ट्रू आहे इथं फॉल्स आणि फॉल्स आहे म्हणजे ट्रू येणार आहे दोन्ही सेम आलं तर डबल इम्प्लाइज काय सांगतं त्याला ट्रू करा आणि इथं अल्टर आहे म्हणजे हे काय येणार आहे फॉल्स येणार आहे आता याचं निगेशन याचं जर आपल्याला इथं निगेशन लिहायचंय तर फॉल्सचं काय झालं ट्रू झालं ट्रूचं काय झालं फॉल्स झालं ट्रूचं काय झालं फॉल्स झालं आणि फॉल्सचं काय झालं ट्रू झालं ओके ठीक आहे आता त्यांचं काय म्हणणं आहे हे इक्वल कोणाला आहे पी डबल इम्प्लाइज क्यू आता पी डबल इम्प्लाइज क्यू म्हणजे पी आणि क्यू मध्ये आपल्याला काय करायचंय जॉईंट करायचंय आता याची व्हॅल्यू आपण इथं काढून पाहू पी डबल इम्प्लाइज क्यू ओके आता इथं काय ह्या दोघांमध्ये जॉईन करायचे तुम्हाला आता ह्या दोघांमध्ये जॉईन करायचं असताना इथं डबल इम्प्लाइज टाकले थोडक्यात असं कन्सिडर करा इथं डबल इम्प्लाइज इथं डबल इम्प्लाइज इथं डबल इम्प्लाइज इथं डबल इम्प्लाइज आता इथं जर पाहिलं दोन्ही ट्रू आहे ओके ट्रू आहे इथं अल्टर आहे फॉल्स फॉल्स इथं दोन्ही फॉल्स आहे इथं ट्रू आहे म्हणजे हा टेबल अरे पा हां चला डायरेक्ट मिळाले पा ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू म्हणजे डायरेक्ट पहिलाच आन्सर तुम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे
हा या पद्धतीने काय काढला जातो, टेबल काढला जातो. टेबल थ्रू आपण याचं उत्तर पाहिलेलं आहे. आले लक्षात, समजलंय? ज्या ठिकाणी तुम्हाला असं इक्विव्हॅलंट विचारलं जाणार आहे किंवा स्टेटमेंट टोटॉलॉजी कॉन्ट्रडिक्शनचं विचारलं जाणार आहे, त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने टेबल काढला तरी चालणार आहे. 2x2चा म्हणजे पी आणि क्यू दोनच स्टेटमेंट असेल तर टेबल काढणं एकदम इझी राहतं. फक्त हे तुम्हाला कळलं पाहिजे नक्की पॅटर्न कसा यूज करायचा आहे. आलं लक्षात? ठीक आहे. आता सीईटी घेतोय आपण. आता पहा सीईटी मध्ये पैकी तुमचं बोर्ड झालेलं असतं, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झालेल्या असतात आणि मग आपण सीईटीकडे वळलेलो असतो. त्यामुळे प्रत्येक गणित किंवा प्रत्येक सिस्टीम डीपमध्ये आपण या ठिकाणी जात नाही, कारण ऑलरेडी ती तुम्हाला माहिती असते म्हणून. आलं लक्षात? ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 9 तर काय सांगितलं या ठिकाणी, ट्रूथ व्हॅल्यू P implies R is false आणि P double implies is false, then the truth value, याची ट्रूथ व्हॅल्यू आणि याची ट्रूथ व्हॅल्यू आर रिस्पेक्टिव्हली, दोघांच्या ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला वेगवेगळ्या शोधायच्या. ठीक. आता P implies R हे काय फॉल्स आहे. आता आपल्याला हे माहिती आहे P implies R जर असेल, याला बाजूला घेऊ कारण हे सॉल्व्ह करायला आपल्याला लागणार आहे इथं. ठीक आहे. P implies R हे काय दिले त्यांनी, फॉल्स दिले आणि हे फॉल्स तेव्हाच होतं जेव्हा पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स असतं. ह्या कंडिशनलाच काय होतं, फॉल्स होतं. म्हणजे P ची व्हॅल्यू काय आहे, ट्रू, आणि R ची व्हॅल्यू काय, फॉल्स. म्हणजे P ट्रू आहे. P ची व्हॅल्यू काय झाली, आपण इथे लिहूया. P आहे ट्रू, R आहे फॉल्स. ओके. आणि आता Q ची व्हॅल्यू आपल्याला ठरवायची. ओके. आता इथं काय सांगितले त्यांनी, याची व्हॅल्यू फॉल्स आहे, डबल इम्प्लाइज आहे. आता P ची व्हॅल्यू ट्रू आहे. P जर ट्रू आहे तर Q ट्रू म्हटलं असतं तर हे ट्रू झालं असतं. मग याचा अर्थ Q कोण आहे, फॉल्स आहे. म्हणजे Q ची व्हॅल्यू सुद्धा काय, फॉल्स आहे. डन. ठीक. मग आता याची व्हॅल्यू आपल्याला ठरवायची. आता P काय आहे, ट्रू आहे, म्हणजे हे फॉल्स आहे. फॉल्स. ओके. जरा थोडासा वेगळा पॅटर्न वापरतोय. ओके. हे जर चुकीचं स्टेटमेंट आहे, ऑरनी सांगितलं का क्यू काय, फॉल्स आहे. आता ऑर मध्ये जर दोन्ही फॉल्स आलं तर पहिलं फॉल्स होणार आहे. म्हणजे आता हा पॅटर्न आणि हा पॅटर्न एकमेकाला इम्प्लाइज जोडलाय, त्यातलं पहिलं फॉल्स आलंय, म्हणजे याचा अर्थ ऑब्विसली ही टोटल काय होणार आहे, ट्रू होणार आहे. टोटल याची व्हॅल्यू काय झाली, ट्रू. आलं लक्षात? पहिल्या स्टेटमेंटची व्हॅल्यू ट्रू का, कारण इम्प्लाइजचा रूल काय सांगतो, आताच आपण पाहिलं होतं काय, तर इम्प्लाइजचा रूल सांगतो पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आलं तरच फॉल्स आहे. लक्षात ठेवा, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आलं तरच फॉल्स आहे, अदरवाईज सगळं ट्रू आहे. मग पहिलंच जर फॉल्स आलंय तर ऑब्व्हियसली आपला विषय संपलेला आहे, आपल्याला पुढे सॉल्व्ह करायची गरज नाहीये. आपलं पहिल्याचं जे उत्तर आहे ते काय, ट्रू आहे. आता आपण जाऊया दुसऱ्याकडे. आता पहिल्याचं उत्तर ट्रू आहे म्हणजे हा रेसमध्ये हा आणि हा बाहेर पडला. आता दुसऱ्याची व्हॅल्यू ठरवायची. इथं जर पाहिलं तर पहिलं काय बरोबर आहे आणि क्यूचं निगेशन पण बरोबर आहे, कारण क्यू स्वतः निगेशन अँडनी जॉईंट केले, म्हणजे हे काय आलेलं आहे, ट्रू आलेलं आहे. ओके. कारण अँडनी जॉईंट जर असेल तर ट्रू ट्रू तरच ट्रू आहे. ओके. इम्प्लाइज. आता आपण इथं गेलो, पीचं निगेशन काय येणार आहे, पीचं निगेशन येणार फॉल्स, कारण पी स्वतः फॉल्स आहे, सॉरी ट्रू आहे. आणि क्यू स्वतः कोण आहे, निगेशन, अँड असल्यामुळे इथं काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. आत्ताच आपण पाहिलं का पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स असेल तर त्या कंडिशनमध्ये उत्तर काय येतं, फॉल्स येतं. म्हणजे दुसऱ्याचं उत्तर काय आहे, फॉल्स. म्हणजे ट्रू फॉल्स, ऑप्शन क्रमांक 1. आल्या लक्षात? तर या पॅटर्ननी तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी सोडवायचा होता. आता प्रश्न क्रमांक 10 काय सांगितले पहा, द स्टेटमेंट, प्रेपोजिशन म्हणजे स्टेटमेंट, एक स्टेटमेंट इज इक्विव्हॅलंट. तर हे स्टेटमेंट कोणाला इक्विव्हॅलंट आहे असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. ओके. सिंपलचा क्वेश्चन विचारलेला आहे. कारण का सिंपल मी तुम्हाला सांगतोय, इथं पीचं निगेशन आहे आणि इथं पी आणि इथं ऑर आहे. आता पी हा निगेशन ऑरला घेऊन काय जाणार, आतून जाणार, नसेल तर तुम्ही टेबलही बनवू शकता. ओके. ठीक आहे. आता इथं जर पी ऑरला घेऊन आतमध्ये गेलं तर निगेशन पी ऑर पी. ओके. आणि निगेशन पी ऑरला घेऊन तो कोणाकडे गेलेला आहे, निगेशन क्यू कडे गेलेला आहे. ओके. आणि मिडलचं साइन कोणतं आहे, म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये अँड. आता इथं जर पहा, एक ट्रू आहे एक फॉल्स आहे आणि ऑरने जॉईन केले, म्हणजे हे काय येणार आहे, सॉरी हे काय येणार आहे, ट्रू येणार आहे. का, कारण ऑरचा टेबल सांगतो एक जरी ट्रू आलं तरी ट्रू आहे. आता हे पॉझिटिव्ह हे निगेटिव्ह आहे, म्हणजे कोणतरी एक पॉझिटिव्ह कोणतरी एक निगेटिव्ह आहे, एक ट्रू तर असणार आहे, हे फायनल आहे. इथं अँड आहे आणि इथं कोण आलेलं आहे, निगेशन पी ऑर निगेशन क्यू. मग आता जर तुम्ही इथं बारकाईने पाहिलं तर ट्रू अँड हे ब्रॅकेट तुम्हाला या ठिकाणी दिसतंय. अँडचा टेबल सांगतो का दोन्ही ट्रू असेल तरच ट्रू, अदरवाईज नाही. टोटल डिपेंड कोणावर आहे, निगेशन पी ऑर निगेशन क्यू. तर
हे आपलं उत्तर कुठं तुम्हाला दिसतंय? निगेशन पी, निगेशन पी और निगेशन क्यू कुठेही दिसत नाहीये. ठीक आहे. पण आता जर तुम्ही पुन्हा बारकाईने पाहिलं, इथं जरी तुम्हाला उत्तर दिसत नसलं तरी इम्प्लाईज मध्ये तुम्हाला उत्तर पाहायला मिळते. पहा, इथे एक इम्प्लाईज दिलाय आणि इथे एक इम्प्लाईज दिलाय. मग इम्प्लाईज, आता याला ऑरच्या टेबलला जर आपल्याला इम्प्लाईज मध्ये घेऊन जायचं असेल तर आपण कसं जातो? तुम्हाला हा रूल तर माहिती आहे, आता खूप वेळा झालाय. काय? पी इम्प्लाईज क्यू, याला इक्विव्हॅलंट कोण असतो? निगेशन पी. याला काय करा? निगेटिव्ह करा, ऑर जोडा आणि दुसरा आहे तसंच लिहा. मग इथून तुम्ही इथं पण जाऊ शकता का? पहिल्याचं निगेशन काढा, इम्प्लाईज टाकून दुसरा आहे तसंच लिहा. मग पहिल्याचं निगेशन काढा, पहिल्याचं निगेशन काढलं, इम्प्लाईज लिहिलं आणि दुसरा आहे तसंच लिहिलं. आता हा पॅटर्न तुम्हाला कुठं दिसतोय? कारण हा पॅटर्न इक्विव्हॅलंट आहे. इथं विदाउट युजिंग इफ अँड देन हे झालं. इथं इफ अँड देन आणला गेला. म्हणजे इथं जर पाहिलं तर पी इम्प्लाईज निगेशन क्यू, म्हणजे हा याला काय झालेला आहे? या ठिकाणी इक्वल झालेला आहे. म्हणजे कधी कधी फॉर्म्युला उलटाही तुम्हाला काय करावा लागतो? यूज करावा लागतो. आले लक्षात? तर या ठिकाणी तुमचा आजचा पार्ट कंप्लीट झालेला आहे. आजचा आपला 8वं लेक्चर कंप्लीट झालेला आहे. 8वा दिवस कंप्लीट झालेला आहे. असं करत करत आपल्याला कमीत कमी मिनिमम 300 दिवस कंप्लीट करायचे. आपल्याला जवळजवळ 3000 प्रश्न कव्हर करायचे आहेत रोज 10च्या हिशोबाने. त्यामुळं आजचं काम आजच करत राहा. ओके. बाकी ऑल द बेस्ट.